हॅलो. माझं नाव याशीन सय्यद आहे. रुईभरचा आहे मी 1,40,000 रुपयाला ही म्हैस आणलेली आहे. 4 महिन्याची गाभण असताना, 4 ते 5 महिन्याची गाभण असताना म्हैस 7व्या महिन्यामध्ये तिनं वासरू टाकून दिलं म्हणजे 4 डॉक्टर होते त्या म्हशीचे वासरू काढताना, 4 डॉक्टर. आणि वासरू काढून ह्या म्हशीचं आता दूध देते का मला सांगा तुम्ही. ही म्हैस देते का मला सांगा. हिच्या कासत काय नाही, थेंबर दूध नाही, दूध कशी देणार आहे ही म्हैस. आज कुणाला तर खटका बिटकाला म्हैस दिली असती, खाटी घ्यायला तयार नाही म्हैस येऊन. की कोण बजरंग दलाल येणार न्यायला, कोण येणार. तिचा आता खर्च हिचा म्हैस 3 दिवसापासून आजारी आहे. हिचा 20,000 रुपये खर्च झालेला आहे. कोण आमची भरपाई देणार आहे आम्हाला. हिचा 1,40,000 मधून आता हिनं धार नाही दिली. आम्हाला निम्मे पैसे द्यायला लावा, 70,000 द्यायला लावा कुणाला तर. ही सरकारनं आम्हाला काय तर हे भरपाई द्यावी लागलं नाही. निम्मी शिमी तर काय ही म्हैस दूधच देत नाही. वर्षभर असे सांभाळली म्हैस आम्ही. वर्ष 2 वर्ष दुधावर देत नाही म्हैस. आज तुम्ही इथं म्हैस आणि ते मेलेलं वासरू घेऊन आलात, नेमकं काय मागणी आहे तुमची आणि काय कशा नाही, बाबतीत? सरकारला आमची नुकसान द्या नाही. म्हैस लागू राहत नाही. आता हे दूध बी देत नाही. हिची काय परिस्थिती. खाटीक तर यायला तयार नाही. खाटीक आला तर म्हणतोय आम्हाला त्याचं सरपटीक आणा, म्हणजे ही होत नाही. पशुसंवर्धनला गेला होता का? पशुसंवर्धनाला गेलो तिथं त्यांनी म्हणले ही आम्हाला ही द्यायला येत नाही, सरपटीक द्यायला येत नाही. मग त्याने का करा म्हणजे 10-20 हजार खर्च. तिला कुठला 10-20 हजार खर्च करून ही दुधावर येते का सांगा. कोणी ही दुधावर येत असली तर करू खर्च. पुन्हा नाही आली तर त्याला घ्या म्हणा. असं कुठं म्हणले? रुग्णालयाला, पशुसंवर्धन रुग्णालय. पशुसंवर्धनला गेलो तुम्ही. तिथून म्हैस आली, तिथून आम्हाला सरपटीक दिलं नाही त्यांनी. जाटा म्हणले ही जाटायसारखी म्हैस आहे का आता. हिला 4 डॉक्टरनी मिळून वासरू काढलं हिचं. तिथं कोण आले का झडायला आम्हाला. आता ही 1,40,000. आता हिथं आमच्या शेतामध्ये गाडी जात नाही. इकडे बारक्या इकडे ही पोरग आणि मी आणि आमचे वडील इतके जण आम्ही तिथं शेतातून यायला तर इतकं झटून झुमून आम्ही लहान लेकरं घेऊन आम्ही कामं करायचे का. हिला बघत बसायचं आता आम्हाला सांगा तुम्ही. आम्हाला काय नाही, सरकारला एकच फक्त आमचं सांगणं आहे की आमची नुकसान भरपाई दिली पाहिजे किंवा ही आम्हाला हिचं सरपटीक देऊन आम्हाला ही विक्रीला मोकळी करायला पाहिजे. ठीक आहे. निवेदनामध्ये तुम्ही आमरण उपोषणचा इशारा दिलाय. आम्ही आता आम्हाला 15 दिवसामध्ये जर हिची नुकसान भरपाई नाही भेटली तर मी आमरण उपोषण करणार आहे. आम्हाला हिची नुकसान भरपाई पाहिजे हिची, बस. बाकी काय माहित नाही आम्हाला. तू बघ म्हणलं तिकडं आमचं बंद आहे. आम्ही खरेदी विक्री बंद आहे. ही म्हैस सोलापूरला जात असताना निम्या वाट्यात गाडी अडवतात म्हणे. तिथून ही म्हैस आता ही दूधच देत नाही. ही म्हैस काय करणार आहे शेतकरी. किती प्रमाणपत्र का पाहिजे तुम्हाला? प्रमाणपत्र का पाहिजे? आम्हाला प्रमाणपत्र की बाबा ही म्हैस एक्सपायर म्हणजे दूध देत नाही. आता हिचं सर्टिफिकेट पाहिजे आम्हाला. ही म्हणजे हे झाले थोडक्यात सांगायचं म्हणजे. सर्टिफिकेट दिल्यावर कुरीची समाज घेताय का? येत ना आरामात. त्याच्यामुळे तर बंद केले ना. त्यांच्या गाड्या अडवायला लागलेत, त्यांच्या धरायला लागलेत. मग त्यांनी ये नाही गेलेत. आमचे नुकसान व्हायला लागले ना त्यांच्यामुळं आमची नुकसान व्हायला लागली. ही जनावर त्याशिवाय कोण घेणार आहे. या म्हणावं बजरंग दलवाले, या म्हणावं गोशाळेवाले, या म्हणावं द्या म्हणावं आमची भरपाई. तिची 1,40,000 आहे, 50 द्या म्हणावं. देतात का बघू. घ्या म्हणावं 50,000ला. कुठं तर गाडी वाढवायची त्यांची आणि बरं त्यांच्याकडनं माल त्यांचा जप्त करायचा. मग आता हिचं एवढं नुकसान आहे, ही कोण भरायचं. त्यांनी देतात का पैसे. द्या म्हणावं, घेऊन जावं म्हणावं. 40 द्या म्हणावं. वरचं 1,00,000 नुकसान. आता हिचा दवाखाना 20-21 करून आता हिचा काय उपयोग आम्हाला सांगा. कोण आता ही कुणा त्यांना दिली तर त्यांनी म्हणतात आमच्या गाड्या अडवतात आम्ही घेत नाही. मग त्यांना बी प्रॉब्लेम, आम्हाला प्रॉब्लेम. आम्ही आता हिला सांभाळू शकत नाही. 10 वर्ष तर ह्या दगडासारखी म्हैस हिला काय होणार. 10 वर्ष गाभण बी राहत नाही, दूध बी येत नाही. मग ही ऐकायची तर कुणाला ऐकायची. मग गोशाळेवाल्याने द्या पैसे आणि घेऊन जावा. बजरंग दलवाल्याला घेऊन द्या.